नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीत शौर्य, बुद्धिमत्ता आणि गुप्तवार्तेच्या माध्यमातून मोलाची भूमिका बजावणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या पराक्रमाला उजाळा देणारा भव्य पराक्रम स्मृती दिन मानवंदना सोहळा मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी बानूरगड येथे आयोजित करण्यात आला आहे. बहिर्जी नाईक यांच्या शौर्याची आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण जागवणाऱ्या या सोहळ्यात इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आणि अखिल भारतीय बेडर रामोशी समाज कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मल्हारी मार्तंड बहुजन समाज सामाजिक संघटना संलग्न ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून अध्यक्ष धनाजी जाधव यांनी सर्व शिवप्रेमी आणि नागरिकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. स्वराज्यासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या शूरवीरांच्या इतिहासाला केवळ आठवणीत न ठेवता त्यांच्या पराक्रमातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे बानूरगडावर होणारा हा सोहळा केवळ स्मृतिदिन नाही तर स्वराज्याच्या इतिहासाला केलेला मानाचा मुजरा ठरणार आहे. जय मल्हार. हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख शिवनेत्र बहिर्जी नाईक यांचा सालाबाद प्रमाणे पराक्रम स्मृतिदिन मानवंदना सोहळा 25 ऑगस्ट 2026 रोजी किल्ले बानूरगड तालुका खानापूर या ठिकाणी ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेला आहे. तरी शिवनेत्र बहिर्जी नाईक यांना मानवंदना देण्यासाठी राज्यातील सर्व शिवप्रेमी समाज बांधव, बहुजन समाज बांधव यांनी हजारोंच्या संख्येनं 25 तारखेला दुपारी 12 वाजता मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. जय मल्हार. रामोशी समाजाला विनंती करतो की येणाऱ्या 25 तारखेला बानूरगड या ठिकाणी बहिर्जी नाईकांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण महाराष्ट्रातील तमाम रामोशी समाजाने उपस्थिती दाखवावी. तसेच शिवप्रेमी असतील किंवा युवक असतील बाकीचे, त्यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी. या कार्यक्रमासाठी गेली 18 वर्ष आपण ग्रुपच्या माध्यमातून तिथं या समाधीच्या स्थळाला काम करत आहे आणि समाधीचं स्थळ हे उजेडात आणण्याचं काम ग्रुपच्या माध्यमातून केलेलं आहे. या ग्रुपच्या माध्यमातून हे काम करत असताना पहिल्यांदा आपले खानापूरचे आमदार माननीय कैलासवासी अनिल बाबर साहेब यांच्या वतीने 2,94,00,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी मंजूर झाले होते. त्यातूनच त्या ठिकाणी रस्त्याचं अतिशय सुंदर काम त्या ठिकाणी झालेलं आहे. गडावर जाण्यापर्यंत रस्ता पूर्ण चांगला झालेला आहे. तसेच पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर त्या विभागाचे रहिवासी असतील, गोपीचंद पडळकर असतील, यांनी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या फंडातून 25 लाख रुपये, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या निधीतून 25 लाख रुपये, माननीय सदाभाऊ खोत यांच्यातून 25 लाख, असे त्यांनीही 75 लाखाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. ही प्रगती होत असताना गेली 18 वर्ष आमचा समाज त्या ठिकाणी, आमचा ग्रुप झटतोय आणि झटत असताना आता नावारूपास ही समाधी स्थळ आलंय आणि आता या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण हे नियोजन केलेलं आहे. नियोजन केलेलं असताना या ठिकाणी जिल्ह्याचे कलेक्टर असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील आणि शिवाजी महाराजांचे वंशज असतील, हे सगळेजण उपस्थित राहून येणाऱ्या काळामध्ये बहिर्जी नाईकांची पुण्यतिथी ही शासकीय व्हावी यासाठी या लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात ही शासकीयच व्हावी अशी सर्व समाजाने 8 तास धरलेला आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चांगल्या मराठा असू दे, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, बहुजन असू दे, या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन उपस्थित दाखवावी हीच विनंती या निमित्तानं करतो. नमस्कार, मी सुदर्शन शिंदे. इतिहास गुप्तहेरांचा साक्षीदार असू शकत नाही, पण गुप्तहेर मात्र इतिहासाचा साक्षीदार नक्की असतो. स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत सरदार गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांचा स्मृती दिन सोहळा 25 ऑगस्ट रोजी बानूरगड या ठिकाणी मोठ्या दिमाखात साजरा होतोय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आहेत ते म्हणजे स्वराज्याचे छत्रपती श्रीमंत उदयन महाराज भोसले. तसेच या कार्यक्रमाचे द्वितीय पाहुणे आहेत ते म्हणजे मोहनराव मदने
आणि या कार्यक्रमाचे आयोजक आहेत ते म्हणजे MM ग्रुप महाराष्ट्र राज्य. मी या कार्यक्रमामध्ये भरज नायकांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमा मांडायला येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा गुप्तहेर भरज नायकांचा धगधगता इतिहास मांडायला येतोय. 25 ऑगस्ट रोजी ठीक दुपारी 12 वाजता मानवंदना देण्यासाठी व इतिहास ऐकण्यासाठी मोठ्या सोहळ्यात, मोठ्या दिमाखात आपण बांदुरगड या ठिकाणी उपस्थित राहावं. मी येतोय. धन्यवाद. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.